स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत नित्य अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण करतात. तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते, पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही. आपण करत असलेल्या काही चुकामुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. या कोणत्या चुका असू शकतात या विषयाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तारक मंत्र हा स्वामींचा अंत्यप्रभावी मंत्र आहे. तारक मंत्र म्हणजे तारणारा, सर्व संकटापासून देणारा. स्वामींची नित्यसेवा म्हणून तारक मंत्राची रोजच्या रोज पठण करावे. जर तुमचे कोणते काम अडकून राहिले असेल, बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, तर अशा वेळेला तारक मंत्राचे अनुष्ठान करावे. तारक मंत्राचे 11-21 दिवसाचे अनुष्ठान कसे केले जाते? तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा, पण आपल्याला काही नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. तर आता बघूया की आपण कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणतेही संकल्पना करायची गरज नसते, पण आपण एखादे अनुष्ठान करतो, पारायण करतो, तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो. जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे. संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करणे असे बोलू नये, कारण मानसिक धर्म, सुतक, विटाळ, अचानक परगावी जावे लागणे किंवा प्रवास यामुळे आपल्याला सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे बोलावे. ही अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे बोलायचे आहे. तारक मंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करावे, पण जर तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठेही स्वच्छ जागी बसून याचे पठण करू शकता. तारक मंत्राचे पठण करताना, अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतेही सेवा करताना आसन घेऊनच बसावे. जर तुम्हाला जमिनीवर मांडी जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर आसन घेऊनच बसावे आणि मग आपली सेवा करावी. तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो 11 वेळा किंवा 21 वेळा तरी तारक मंत्राचे पठण करावे. पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल, तर तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळाही पठण करू शकता. पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी 11 वेळा तरी तारक मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल. तारक मंत्र हा लक्षपूर्वक एक गृहस्थ चित्तेने पठण करावे. घाईमध्ये पठण करू नये. जर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर गुगलवरून त्याचे प्रिंट काढावी आणि त्याच्यामध्ये बघून म्हणावा. तारक मंत्र हा खूप साधा सोपा मंत्र आहे. हा मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सहज जमतो. यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीत. तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठण करावे. याने आपले मन एकग्रस्त होण्याची मदत होते. आपले उच्चारही स्पष्ट असावेत. स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे पठण करावे. तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावे. 2 अगरबत्ती किंवा 1 अगरबत्ती लावावी. उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारक मंत्र म्हणण्याची सुरुवात करावी. काही लोक हे तारक मंत्राचे नुसते पठण करतात, तर काही जण हे तीर्थ बनवतात. तर तारक मंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळ तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळ आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपल्याला हात पेल्यावर काढू नये. तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये, कोणाशीही बोलू नये आणि आपला मोबाईलही बंद ठेवावा. घरामध्ये तसेच इतर लोकांनाही सांगून ठेवावे. नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितका वेळ तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहोत तितका वेळ तारक मंत्र हा एका बैठकीतच म्हणावं.
म्हणून पूर्ण करावा. सकाळी अर्धा, संध्याकाळी अर्धा असे करू नये. आणि म्हणून ज्या वेळेमध्ये आपल्याला हा मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ घ्या. तारक मंत्र तुम्ही 11-21 वेळा म्हणत असाल. त्याची मोजणी व्यवस्थित करावी. एखादा मंत्र जास्त वेळ म्हणून झाला तर चालेल. आपण संकल्पयुक्त सेवा करणार आहोत तर अशा वेळेला कमी काउंट होते कामा नये. यासाठी तुम्ही जितका वेळ तारक मंत्राचे पठण करणार आहोत तितके शेंगदाणे किंवा कॉइन्स घेऊन बसावे आणि आपला एकदा का मंत्र म्हणून झाला की शेंगदाणे उचलून बाजूच्या वाटीमध्ये टाकावे. किंवा आजकाल मंत्र काउंट मशीन सुद्धा बाजारामध्ये मिळेल, त्याचाही वापर तुम्ही करू शकता. तारक मंत्राचे पठण करताना आपण जे अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये. ती एका डब्बीमध्ये भरून ठेवावी. रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी. आपल्या कुटुंबातील सदस्यांना लावण्याची यावी. याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकता. तारक मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्याचे नकार देऊ शकते. अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिळून देऊ शकता. तारक मंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही, फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावे. घरामध्ये जर कोणाला मानसिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये. शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मानसिक धर्म आला असेल, घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारक मंत्राची सेवा करू नये. नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारक मंत्राचे पठण करू नये. शिवाय जितक्या दिवसाची तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार वर्ज्य करावे. संकल्पयुक्त सेवा करताना परान्न टाळावे, कारण परान्न खाल्ल्याचेही आपल्याला बरेच दोष लागत असतात. परत्र अन्न, दुसऱ्याच्या घरी जेवण किंवा हॉटेलचे खाणे. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये. त्यांच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी. त्या पाठावरती तो पेला ठेवावा. तारक मंत्र म्हणायचं जास्त वेळही लागत नाही. तारक मंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणायची साधारण 1 मिनिटभर लागतो. अशा वेळेला जर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा संकल्पना घेतला तर 10-15 मिनिटांमध्ये आपली ही सेवा पूर्ण होते. म्हणून आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे आपल्याला शांतपणे ही सेवा करता येईल अशीच वेळ सेवेसाठी निवडा. तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण या तारक मंत्राचे नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत. अशा योग्य पद्धतीने तारक मंत्राचे पठण केल्यास त्याचे नक्कीच प्रचिती येते. अनेक अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपली संरक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची ही सेवा अंत्यप्रभावी सेवा आहे. सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली, काही नियम पालन केले तर आपल्याला नक्कीच त्याचा लवकर फलश्रुती मिळते. तारक मंत्र हा काही साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्याच्या भक्तांनी दिलेला एक अनमोल भेटच आहे. त्यामुळे तारक मंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचा अनुभव येतात. तारक मंत्र म्हणत असताना व्हिडिओमध्ये सांगितलेले काही चुका होत असतील तर आजपासून त्यामध्ये बदल करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.